नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहे आमच्या बागेमध्ये आणि बागेमध्ये मस्त की खूप बनवत आहे. तिथे गडग्याचं काम चालू आहे. हा गडगा अर्धवट आला होता गेल्या वर्षी, एवढी म्हणजे एवढ्या पूर्ण झाला होता थोडा थोडा. यावर्षी तो पूर्ण करून इथे लोखंडी गेट लावायचं काम चालू आहे. ते तिकडे सगळे कामगार काम करत आहेत. आणि पावसामध्ये आपल्याला जेवणासाठी वगैरे एक असा खूप बनवायचे तेजू आहे, पवार आहेत. दीदी इथे आहे. दीदी काय करते तू? दीदी आली आहे. हां, ही साईड पूर्ण राहिलेली खड्ड्याची गडग्याची. ही 8 दिवसापूर्वी कलमं लावली मित्रांनो, बघा. ही 2-3 वर्षापूर्वी अळी बांधून घेतलेली, आता ही कलमं लावली बघा. ही केशरची आहेत, काही हापूस लावली आहेत, वेगवेगळ्या पायरीची पण झाडं लावली आहेत. ही खोप बांधण्यामागे एक हे आहे की आपल्याला जेवण बनवायचं असेल किंवा जेवायला बसायचं. आता पावसाचा सीझन आहे आणि पाऊस पडेल म्हणून मग त्या पाऊस पडला तर जेवायला वगैरे आतमध्ये भेटेल, बसायला वगैरे ह्या हिशोबाने बांधायची ती. बघा, सकाळपासूनची मेहनत आणि आपली खोप तयार झालेली आहे. भाऊ बसलो, नाश्ताचा टायमिंग झाला आमचं, टी टाइम झालेलो. चाय, अजून खोपीचं काम बाकी आहे. म्हणजे खाली जमीन करू गई थोडीशी आणि बाहेरसून सल्ला लावू करूयात, म्हणजे काय होणार नाही. सगळं ब्रेक टाइम झालो. आज दोन्ही गाड्या घेऊन लाव, टेम्पो पण घेऊन लाव, तोंडूचो आणि इको. हे पवार कलच मुंबईसून येली आहेत, ताजे ताजे. काय आणला शेताना आमका? येताना काय आणलेलं नाही, हे आणला चॉकलेट. चॉकलेट आणला नाही, कारण पगार झाला ना तो माझा. पगार झाला नसल्यामुळे. काय तिथे एक माणूस मला भेटलेला तिथे, हा. पण तो बोलला आता कुठे तुला काय खायचं आहे? मी म्हणलं मला काय खायचं नाही आहे, मी जातो म्हणलं, मला गावी जायचं आहे. हा. अरे पण माझा पगारच झालेला नाही. अरे रिचा, त्याच्यामुळे पगार न झाल्यामुळे त्यांनी गावसून काय मुंबईसून काय नाही आणला नाही. हे बघा मित्रांनो, चिऱ्याचं काम करताना कसे हात फाटले, हे गडगो घालीत असताना आपलं. टी टाइम झालो आमचो. वत चल गेला, दुपटी मज गेली, गडी गरम होणार. चला मित्रांनो, चाय पिऊ घ्या मस्त. टोस्ट आणि चाय फुटी, ही बघा. मशीन फसवला भाऊ आमचं वाटणार. एवढं मोठं टोस्ट तिजू खाता, बुडव बुडव. आता आमचे राटे टोस घेत हा, बघा असो काढलो. बघा टोस्ट पवाराचा काउंट दाखवतो तुमका. बघा आणि गल्लास केवढा हो, ह्या बघा, ह्या बघा केवढासा गल्लासा. ह्याच्यात ना खाणार कसो? परत घ्यावा चाय, भरपूर चाय आहे ना. चाय भरपूर असले तरी एकदा खाल्ले की परत आम्ही खात नाही हो. काय आम्ही खाता, आम्ही पित नाही. होय नाही. खूप बघा कशी आहे. वरती माडाचे झावळे लावलेले आहेत, मग ती कागद आणि खाली पण जावळे,
म्हणजे मजबूत होईल. वारोले असतं आहे. हे बघा केवढी दोंडा. गावची कामं म्हणते असं. हो, मेहनतीचे काम आहे सगळे मित्रांनो. बघा फुटली. आणि हे तुटलेले चिरे असे हे लावतात ते बघा. तिकडे जाऊया आपण. हे ढवळे कसबी आता मोठे. सकाळपासून म्हणजे इथून स्टार्ट केलेला काम. इथून स्टार्ट केलेला एवढा झाला काम. तेजस पण लावू मी ना कारागीर. आम्ही आता साईडसून म्हणजे काल पूर्ण झाली नाही. काल आमची पूर्ण म्हणजे वरचं छत पूर्ण झालं होतं. आता हे साईड पट्टी पूर्ण करून घेत आहोत. ट्रिपवालो येत थोड्या वेळ. पवार काय करतास? पवार चूल बनवतात वाटतं. आज पार्टीचं नियोजन आहे बघा. हे बघा पूर्ण खोप तयार झाली आपली. या साईड का पण लावला. अरे भाऊ तो नाही ना. ठेव 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 पवार ठेवा. ठेव ठेव. ओके. नाही चलता. काय मित्रांनो, चिकन आम्ही आणला. आता धुवून घेत आहोत. इकडे बघा, इकडे ग्रेव्ही तयार होता. इकडे ग्रेव्ही तयार होता. आज बिना वाटपाचा बनवता मित्रांनो. कांदा लसूण बिसून टाकून सगळा ग्रेव्ही बनवलेली आहे बघा. इकडे पवार सुटत म्हणा. पवार धुवा आणि पाणी बस. लय साफ झाला. बस गाळा आणि हे लिंबू लावा. ते का मस्त पैकी दही लावतो ना. लाव. लय दुखो म्हणता रोबो. मस्त की बनवला. धूर झालं. पवार धुतात म्हणून सांग. पवार धुतात मस्त की. लिंबू लावा पवार. हे कापून दे रे. काय ठेवू? कापून दे. सगळं व्हिडिओ पर पुरो. पाठव नाही तर बघतोय तुझा. बघतोय नाही. बरेच दिवसांनी मित्रांनो ह्या खोपीत आमची एक पार्टी म्हणजे खोप आम्ही आज तयार झाली आणि त्याच्यात आज मस्त की पार्टी असं नियोजन आहे. लिंबू लावतात पवार. लिंबू लावून मॅरिनेटसाठी ठेवून देतात थोडा वेळ. ती चटणी ही काय आहे ती? ही चटणी होती त्याची. लसूण आला लसूण पेस्ट. हा हा होती आणलेली. आणखी एक हा बघ. मग तो कमी टाक नंतर. तिखट करू का? तिखट करू नको.
आलं लसूण पेस्ट लावतात. दोघे का पुरे नको एकच. काप दोन्ही बोल. नको नको लई नको ह्या लई नको. चांगला मॅरिनेट होऊन देत मस्त आहे की. थोडं थोडंसं टाकाय असं नको. बस जरासं तिखट मसाला पण जरासं लाव. गाठ सुद्धा मारून ठेवला. एवढा कोण करता काम? मी नाही घेतलेला, त्यांना घेतला. कुठली बस बस. हे म्हणजे ह्याच्या काय लई झालाय त्या म्हटलं असं परत गेला परत शील पाणी टाकून कुठे त्याला परत सोबत चांगला मिस्त्री घेतला लक्षात नाही कसा तुमच्या म्हणजे ग्रेव्ही मस्त आहे की. अजून पातळ होऊन देत. तेल लय टाकलं की. हा तेल तेवढं हवं ना ती बोत आहे तेवढी तेल लयच होय तरी. बघ तेजू तेजू बघ. एकांकी सुटतात त्याला लय व्हायचं तेव्हा. एकांकी सुटतात थोडासा दाबूलभर काढून टाक. तेल मित्रांनो लय झाला. कोलेस्ट्रॉलमुळे आम्ही तेल जरा कमी घालतो खाताव. माझ्या अंगात टाकली. अरे हे ऍक्च्युली ह्याच्या बतायचा हे पेटले असतं बदाबद मग लाकडा. होय चुलीत वत लाकडा ना ते सबक कसला भेटताचा. तेल मित्रांनो कमी खाऊ का. कोलेस्ट्रॉल झाली सगळ्यांका वाढत चाललेलो. त्याच्यामुळे आम्ही पण अरे मसालो नाही तेल तेवढा लागला असतो. समजला ठेवून द्या. येते ठेव खाली ठेव. चल ह्या मॅरिनेट साठी ठेवून देतो 10-15 मिनिटं आणि मग आम्ही घेतो. मस्तपैकी पक्कड कोल्हापुरी सारखा बनवता. चुलीवरचा जेवण आज. परसान बंद करता. अरे थांब जरा आधी पुरा करतो मग तुझं. त्या बागेत ठेवलेला होता. त्या बागेत आता तिकडे आम्ही नाही. आम्ही इकडे असतो ना. आता या कोपीत असणार काम आमचं ना. त्याच्यामुळं हे नेऊन ठेवतो. गाडवा बरा होता. बघा असं मित्रांनो बसोक मस्तपैकी झाला काम. जोक सुद्धा बसोक झाला आणि बसोक पण नॉर्मल असा झाला. जास्त तिखट टाकू नको बाबू, कारण ऑलरेडी तिकडे टाकला आपण तिखट म्हणजे मॅरिनेटसाठी. कामगार आमचे तिकडे आहेत, काम चालू आहे ते बघा तिकडे. आज आम्ही टाळ टाकतो कालमांका आणि माती असं सगळं आजचा नियोजन कामाचा. आज गडगो थांबवलो काम करूचो, कारण कायला चिरे कमी पडले. चिरे कमी पडल्यामुळे आज गडगो थांबवलो. आता चिऱ्याचा ट्रक येणार, मग तो ट्रक इलो की मग चिऱ्याचं काम आम्ही इले चिरे की गडग्याचं काम चालू करणार. हे एवढंच आता स्पीस रवलेलो आहे. त्या दिवशी आम्ही तैसून आणलो, म्हणजे तैसून तिकडनं पूर्ण आता हैसर आणलो. चिकन वाढण्याचं काम चालू आहे. चल चल वाढ सगळ्यांका. खयची डिश होतो? एक वाडगा होता खाया साखर
तुका काय भांडण आहे? अरे हा माझे डबो मोठा द्यायचा तर इकडे कांद्याकडे अजून जेवतात हे बघा. सरपंच आमचे जेवतात, भाऊ हा पण धोंडो होय. आणि हे म्हणजे ज्यांच्या आग्रहा तर आपण ह्या चिकन केला होता ना ते बब्या नाना. बब्या नाना कसं झाला होता चिकन?